चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. नारायणगाव येथे संपन्न होत असलेला हा कार्यक्रम परब्रह्म मंडळाच्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. समोरच्या मंडळीचे नाव घेण्याचा प्रयत्न करतो कारण वेळ बराच मध्ये गेलेला आहे आणि जेवणाचा टाइम होत आलेला आहे. श्रवण आणि जेवण या दोन गोष्टी महत्वाच्या असल्या पहिले जेवण महत्वाचं आहे. स्वस्ते चित्ते बुद्धया संभवंती या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धे माझे परमस्नेही कीर्तनाच्या वाटेवरून चालायला ज्यांनी मला रस्ता तयार करून दिले ते महंत पातुरकर बाबा यांनी माझ्या लेखाला पहिल्यांदा मानवा मासिकमध्ये प्रकाशित केलं ते माझे परमस्नेही शिक्रापूरचे कृष्णानाथ बाबा पंजाबी जे कुलाचार्य आहेत. आदरणीय श्रद्धे तळेगावकर बाबा, आदरणीय श्रद्धे कान्हेराज बाबा, आदरणीय श्रद्धेय या जिल्ह्याचे अध्यक्ष मानवा परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र बाबा, माझे अध्यक्ष महंत श्री मुकुंदराज बाबा कपाटे, आदरणीय दत्तराज बाबा आणि संदीपानदादा पुणेकर ज्यांनी मानवा संप्रदायामध्ये आदर्श निर्माण केला. एक अनाथांसाठी आंदोलनासाठी आश्रम तयार केलेला आहे. ते त्याचप्रमाणे नारायणगाव मंदिराचे संचालक आदरणीय श्रद्धे अंकुळकर बाबा, कार्यगावचे बायरज बाबा, ही सर्व संत मंडळी, प्रतिष्ठित मंत आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण पुण्यतिथी, श्राद्ध आणि जयंती हे 3 शब्दांमध्ये फरक आहे. श्राद्ध किंवा दिवस सामान्य माणसाचा घालून आपण महोत्सव साजरा करतो. पुण्यतिथी त्याची करत असतो की ज्यांनी पुण्याचा संचय केलेला आहे आणि पुण्यकारक कामं केलेली आहे. आणि जयंती आपण त्याची करत असतो की याचा जन्म झाल्यानंतर जगाच्या उद्धाराची तिची भाषा असते आणि तो एखाद्या नटासारखा उतरून येत असतो. तो नसतो. माणूस म्हणून जन्माला येतो, माणूस म्हणून काम करतो, देवत म्हणून तर त्याला चिटकतं. त्याला फार उशीर आपण देव म्हणायला लागतो. कृष्ण फार उशिरा देव म्हणायला लागतो. रामाने स्वतः मान्य केलं, आत्मानं मानुषम मन्ये राजा दशरथात नजम, मी स्वतःला माणूस म्हणतो. ही माणसं कर्तृत्वाने मोठी झालेली असतात, पण माणूस हा शब्द काही लहान नाहीये. तिथपर्यंत पोहोचायला आपला बराच वेळ लागतो कारण आपण पशुत्व अवस्थेमध्ये असतो. म्हणून एकमेकाला बोलत असताना गाढवा, डोकरा, गध्या वगैरे आपण जे म्हणत असतो ना, कारण आपण त्या अवस्थेमध्ये असतो. ते पुसायला बराच वेळ लागतो समज यायला. समज आल्यानंतर मग माणूसपणाकडचा आपला प्रवास सुरू झालेला असतो. बरेच माणसं झाले, बरे माणसं होण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांच्या जीवनातले जे काने कोपरे घासले जात आहेत, स्वतःला दुरुस्त करतायत, त्यासाठी वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळे धर्म कामं करते. सगळेच चांगले, सगळेच चांगले. महापुरुष म्हणून जन्माला येतात, ते काही वर्ष राहतात, खूप मेहनत करतात, ते सगळं करतात आणि म्हणून त्याच्यातून त्यांचं चारित्र्य निर्माण होत असतं. लक्षात ठेवा, चित्र सगळेच निघतं. जनावराचं निघतं, दगडाचं निघतं, झाडाचं, डोंगराचं, कशाचे चित्र निघतं, पण त्यात चरित्र नसतं. चरित्र सगळ्यांनाच असतं. गरीब असो, कसाही असो, त्याला चरित्र असतं, पण त्याला चारित्र्य नसतं.
तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज वगैरे सगळे संतांचे नाव आपल्या डोळ्यासमोर येतात. कोणाच्या पुण्यतिथी, कोणाची जयंती आपण साजरी करतो ना, याचं जे नातं आहे ना, ते चारित्र्याशी नातं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास ऐकल्यानंतर जिथं आपला चारित्र्याचा प्रसंग येतो त्यावेळेस आपल्या अंगावर शहारे येतात, अपसुख शहारे येतात. जय भवानी, जय शिवराय विचार करताना आवाज बाहेर होतो. विवेकानंद अमेरिकेमध्ये असताना एक सुंदर मुलगी त्यांना भेटली आणि म्हणाली की मला तुमच्याशी लग्न करायचं. का? मला तुमच्यासारखा बुद्धिमान मुलगा पाहिजे. विवेकानंद म्हणाले का बरं? मला बुद्धिमान मुलगा पाहिजे. आपल्याला लग्न करण्यासाठी किती प्रोसेस आहे, त्याला वेळ लागेल आणि वय व्हावं लागेल, मुलगा लहान होईल आणि नंतर तो माझ्यासारखाच आहे का कसा आहे मला काय माहितीये, कसा निघेल. त्याचा मुलगा त्याच्यासारखा निघत नाहीये, आपण बघतोय. एक छोटा पर्याय म्हटलं, मी एक छोटा पर्याय देतो. म्हणजे तुमच्यासारखाच म्हणजे हो माझ्यासारखाच. कसा पर्याय? तू माझी आई हो, मी तुझा मुलगा होतो. सुरुवात झाली. इथं ती उंची आहे विवेकानंदांची. हे आहे चरित्र. राजाच्या पाटलाला शिक्षा केली ते आणि परत परत पण सांगतो की त्याचा कोथळा बाहेर काढला. अरे कशाला सांगतो? तो पराक्रम आहे. उंची नाहीये ती, उंची ती आहे की त्याची कबर बांधली आणि सगळ्या मुस्लिमांचा सन्मान केला, धर्माचा सन्मान केला. एक वाईट व्यक्ती होता त्याला संपवलं, पण धर्माने संपवलं. गल्ल्यांच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग, छोटे छोटे प्रसंग आहे पण माणसाला हिरावून टाकणारे आणि भानावून आणणारे की कुठे चाललो आम्ही. आज आम्हाला लहान मुली कळत नाही. गुरुदर्शनाला इकडे तिकडे आम्ही जे बघतोय ना, इतका माणूस, हा माणूस साहेब झाला, हा माणूस प्राध्यापक झाला, हा डॉक्टर झाला, हा नेता झाला, अभिनेता झाला, आणखी त्याला माणूस व्हायचं राहिलेला आहे. आता माणूस शब्दाची व्याख्या काय? बुद्धी, शक्ती, बल, पराक्रम या सगळ्या गोष्टींचा समुच्चय म्हणजे माणूस.